त्यांनाही काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा होता बरोबर. आणि तो त्यांना वाटलं की अरे हा सिनेमा असा आहे की याच्यामध्ये ह्युमर आहे चांगला, ह्याच्यात चांगली लव्ह स्टोरी आहे. शेखरनं ज्या पद्धतीने तो उभा केलाय, तुम्ही तर त्या प्रवासाबद्दल ऐकलंच असेल. नक्कीच. तो निम शहराचा आहे, तो शहराचा आहे. बरोबर. तो गावातला मुलगा जसा रिलेट करेल तसा शहरातला मुलगा मुलगी हिच्या पात्राला रिलेट करेल. संकटात टाकणारे पण असले पाहिजे आणि बाहेर काढणारे पण असले. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 2025 मराठी चित्रपटासाठी खरंच खूप सुंदर आणि खूप खास होता, कारण का वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या संहितेचे मराठी सिनेमा आपल्याला बघायला मिळाले. 2026 आपल्या भेटीला आला आहे आणि 2026 सुद्धा तेवढंच तगडं आणि जबरदस्त होणार आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. कारण का ज्या पद्धतीने मराठी चित्रपटाचा एक रुबाब आता झाला आहे, तसाच एक रुबाबदार सिनेमा रुबाब आपल्या भेटीला येतोय आणि त्या सिनेमातील गोड कलाकार आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी खरंच खूप भारी वाटतंय, कारण का जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला त्या ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान आम्ही भेटलो. ट्रेलर लॉन्च आम्ही बघितला, ट्रेलर बघितला आणि एक असतं ना की भाई काहीतरी मराठीमध्ये असं तडकं पडकं झालं पाहिजे, नवीन वर्षाची सुरुवात झाली पाहिजे, जी आता रुबाबपासून होणार आहे. रुबाब आपल्या भेटीला सुद्धा येतोय. मला दिग्दर्शकापासून सर तुम्हाला विचारायला आवडेल की काही सिनेमाचे ग्लिम्स मी बघितलेत. एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आणि त्या गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्ही द्यावं असं मला आवडेल. खूप ठिकाणी ना गावी साईडला ना गावच्या साईडला नंबर प्लेट्स ना भयंकर फेमस असतात. आत्ता त्या शहरामध्ये थोड्या नंबर प्लेटचा तो माहोल कमी झाला, पण आधी मला सुद्धा आठवतंय काकाकडे गाडी असताना वगैरे त्या नंबर प्लेटवर ना नंबर पुढे असायचा, पाठीमागची जी नंबर प्लेट त्याच्यावरती पूर्ण शेरोशारी वगैरे लिहायचं. ह्या सुद्धा डिटेलिंग चित्रपटामध्ये दाखवणं तेवढंच महत्वाचं असतं, कारण का ह्या डिटेलिंगनुसार सुद्धा चित्रपटाची पार्श्वभूमी थोडीफार प्रमाणात आम्हाला कळते. दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू तर आहेच आहे, पण एक प्रेक्षकाचा पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? नमस्कार, लेट्सअप मराठी आणि थँक्यू आपण बोलतोय इथं. येस. खरं तर रुबाब ह्या चित्रपटामध्ये त्या नंबर प्लेटचा खूप पार्ट मोठा आहे. ते स्क्रीन प्लेमध्ये त्या गोष्टी पेरलेल्या आहेत किंवा त्याचा वापर तसा केलेला आहे. बरोबर. नंबर प्लेट खरं तर काय होतं की शहरामध्ये पण किंवा गावाकडं काहीतरी आईचं नाव, वडिलांचं नाव, कुणाचं ना कुणाचं असं नाव काहीतरी लिहिलेलं असतं आणि ते फक्त नुसतं कोरडं लिहिलं असं होत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी इमोशन असतो, काहीतरी गोष्ट असते. कुणाचं तर खूप जास्त आईवर प्रेम असतं, मग त्या नंबरवर ते आई लिहितात. कोण आई वडिलांचा आशीर्वाद लिहितं. तर आता ते असंच कोणी लिहित नाही आई वडिलांचा आशीर्वाद, म्हणजे सगळीच लोक लिहित नाहीत. पण काही लोक असतात, त्यांचा काहीतरी त्यांचे काहीतरी गोष्ट असते, काहीतरी किस्सा असतो, ज्याच्यावरनं त्यांना वाटतं की ते तसं लिहावं. बरोबर. आणि रुबाबमध्ये ते तसंच आहे की त्या त्या पार्टीची एक गंमत आहे आणि ती त्या फिल्मशी सुसंगत आहे. त्या फिल्ममध्ये ते तसं जसं जसं फिल्म पुढं जाते तसा तसा त्या पार्टीचा वापर होतो. आणि मला वाटतं की कुठलाही शब्द बऱ्याचदा असतं की नंबर प्लेट नुसती असते की 711ची आठवण, बरोबर. 711चा आशीर्वाद. तर मग त्याची पण एक काहीतरी नंबर प्लेटची पण एक काहीतरी गोष्ट असते. नक्कीच नक्कीच. आणि ते ह्या फिल्ममध्ये खूप चांगल्या प्रकारे मेल्ट झालंय. खरं तर खूप चांगल्या प्रकारे आलंय आणि मला वाटतं की ते आता 6 फेब्रुवारीला उद्या लोक बघतील आणि त्यांना ते खूप आवडेल. नक्कीच 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 नक्कीच. ट्रेलरच्या दिवशी जेव्हा आपलं ट्रेलर झालं ना, तेव्हा ट्रेलर सुरू होत झाल्यानंतर ना एक बॅकग्राऊंड स्कोर आम्हाला ऐकायला आला, जो भयंकर आवडला. कारण का मी तर बोलतो की मराठी चित्रपटामध्ये ना हे एक्सपेरिमेंट आहे असं बोलायला काही हरकत नाही. कारण का ना रॉक म्युझिकला ज्या पद्धतीने आपल्याला बेस मिळाला आहे, ज्या पद्धतीने रॉक म्युझिक स्टार्ट होतं चित्रपटाच्या सुरुवातीला सुद्धा किंवा ट्रेलरच्या सुरुवातीला, या सगळ्या गोष्टी घडत असताना ना एक संभ्रम सुद्धा मनामध्ये असतो की या गोष्टीला ऑडियन्स खरंच ऍक्सेप्ट करतील का. एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काय गोष्टी होत्या जेव्हा आपण संगीत दिग्दर्शकासोबत बसतो किंवा मला या गोष्टी पाहिजेत आणि रॉक म्युझिक टाकणं ही कन्सेप्ट कुठून येतं, काय सांगाल त्याबद्दल? हे पूर्ण क्रेडिट चिनार महेश सरांचं आहे. की त्यांनी फिल्म बघितली आणि फिल्म बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की याला अजून आपण कसं चांगलं करू शकतो आणि मग त्यांनाही काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा होता. बरोबर. आणि तो त्यांना वाटलं की अरे हा सिनेमा असा आहे की याच्यामध्ये ह्युमर आहे चांगला, ह्याच्यात चांगली लव्ह स्टोरी आहे आणि याच्यात आपण गाणी करूया. पण ते गाणी करताना त्याच वळणाची न करता थोडंसं त्याच्यामध्ये प्रयोग करूया. बरोबर. आणि तो प्रयोग सगळ्यांना आता आवडतो, याचा आम्हा सगळ्यांना खूप आनंद आहे. नक्कीच. आणि खूप सुंदर गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर, म्हणजे ट्रेलरमध्ये तर फक्त एक सुरुवातीलाच ते दिसतं, पण संपूर्ण चित्रपटात ते
खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. नक्की. खूप चांगलं बॅकग्राऊंड स्कोर, नक्कीच, अप्रतिम. नक्कीच, नक्कीच. मला शीतल आणि आता संभाजी तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडेल. ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान मी तेच बोलतो, कारण का ना तो ट्रेलर लॉन्च लक्षात राहिलेला की दोघांनी रिजेक्ट केलेला आम्हाला. म्हणजे आमचं असं की अरे असं जर कलाकार बोलतोय ज्या पद्धतीने आणि ज्या हिमतीने कलाकार होतो आम्हाला रिजेक्ट केलेलं, पण नंतर फोन येतो मित्र म्हणलं की नाही, ही कलाकाराची कसब आहे त्यांच्या ऑडिशनची, किंवा कुठेतरी बाय गॉड ग्रेस आपण बोलू शकतो की युनिव्हर्सला सुद्धा मान्य असतं की ह्या सिनेमासाठी हीच फ्रेम किंवा हेच कलाकार चांगले दिसतात किंवा साजेसे असतात. या सगळ्या गोष्टी घडत असताना झाल्या, आता सिनेमा रेडी झालाय शीतल, आणि आता फक्त प्रेक्षकांसमोर ठेवायचं आणि प्रेक्षकांकडून जे काही प्रतिसाद येईल किंवा जे उत्तर मिळेल, जी कौतुकाची थाप येईल ती फक्त ऍक्सेप्ट करायची. आता मनामध्ये भीती वगैरे काही आहे की आता ठीक आहे, आता एवढ्या दिवस प्रमोशन सुरू आहे तर आता काय वाटत नाही, काय सांगशील त्याबद्दल? नर्वस तर आहे नक्कीच. पण एक कॉन्फिडन्स पण आहे कुठेतरी. काहीतरी नवीन भेटीला येणार आहे. बरोबर. आणि सर्वात आधी तर ही इज अ नॅशनल अवॉर्ड विनर. होय होय होय. त्याच्यामुळे एक तो एक कॉन्फिडन्स म्हणता येईल, ते एक आहे की खूप चांगला चित्रपट झालेला असेल. आम्ही अजून पाहिला नाहीये. हम्म. त्याच्यामुळे पण लोकांना आवडेल. ज्या प्रकारे रिस्पॉन्स येतोय ट्रेलरवरनं, गाण्यांवरनं, तर एकंदरीत सगळं चित्र पाहता मला असं वाटतंय इट मे इट मे रीच हाईट्स. नक्कीच नक्कीच Yes. नक्कीच नक्कीच नक्कीच. नाही, जसं मी सुरुवातीला सुद्धा बोललो ना की काही गोष्टी घडतात आहेत करून, तर झालं सगळं. आता मी संभाजीची आणि मला ओळख, मी जर आता संभाजीला आठवत नसेल पण मला आठवतं मी संभाजीला पहिल्यांदा भेटलेलो भाडीपाच्या सेटवर, भाडीपाच्या दरम्यान भेटलेलो. आणि जेव्हा त्याची ती वेबसिरीज आलेली आणि त्याच्यानंतर कट्टू खूप वर्षानंतर मला संभाजी आठवलं की मला असं का वाटतं मी संभाजीला बघितलं कुठे, नंतर आठवलं की अरे आम्ही भेटलो करू जेव्हा आपलं वेबसिरीज सुरू होती त्या दरम्यान आपण भेटलेलो. पण आता खरंच खूप भारी वाटतं की फुल फ्लेज मूवी घेऊन येतोय. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली मित्रांनो की 2026 मधला दमदार मराठी चित्रपटाची सुरुवात तुमच्या सिनेमापासून झाली आहे. किती भारी वाटते, किती ब्लेस्ड वाटते. आणि चला आता जे होईल ते होईल, आता सुट्टी नाही. काय सांगशील त्याबद्दल? क्या बात आहे. हा. भारी. परत भेटतोय आपण. नक्कीच नक्कीच नक्कीच. पहिलं तर लेट्सअप मराठीचे आभार की धन्यवाद. आम्हाला तुम्ही हा मंच दिलात, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर यायचा. त्यासाठी नितीन तुझे आभार. धन्यवाद. आणि परत एकदा भेटतोय आपण. Yes. याबद्दल मी सुद्धा उत्सुक आहे. हा. कदाचित इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपण फार काही नक्कीच बोलू, बरंच नक्कीच बोलू. नक्कीच नक्कीच. पण मला भीती आहे, जसं शीतल म्हणाली की एक अँझायटी आहे. चांगली भीती म्हणतो ना आपण, बरोबर. स्टेजवर जाण्याच्या आधी, किंवा इतकी मेहनत केली आहे हम्म. या प्रोजेक्टसाठी. शेखरनं ज्या पद्धतीने तो उभा केलाय, तुम्ही तर त्या प्रवासाबद्दल ऐकलंच असेल. हम्म, हम्म. आणि तो ज्या भरपूर आहे प्रोसेसमध्ये, इतक्या गमती आहेत. तो स्क्रिप्ट देत नाही आम्हाला. ज्या पद्धतीचे ऑडिशनचं आमच्या दोघांचं झालेलं आहे, रिजेक्शन नंतर आमच्या दोघांना ऍक्सेप्ट केलेलं आहे. ज्या पद्धतीचा चमू जमा झालेला, बरोबर, तो इतका बरोबर. क्रिएटिव्ह होता. त्यामुळे एक विश्वास आहे. हम्म. तो खूप चांगला विश्वास आहे की आम्ही आमचं पूर्ण नाही, त्यापेक्षा जास्त दिलंय. नक्कीच. पण कुठलेही काम बाहेर येण्याच्या आधी, कारण तो रुबाब आता आमचा राहिला नाही, बरोबर. तो रुबाब आता तुमचा झालाय. हम्म. त्यामुळे मग ते कसे घेणार आहेत. हम्म. अर्थात त्यांना आनंद होईल जेव्हा ते आमची कलाकृती पाहतील, पण ती एक सुखद भीती आहे मनामध्ये. हम्म. ते बाळ जन्माला येण्याच्या आधीची जी भीती असते, बरोबर. ती हा. भीती आहे. हा. आणि अँझायटी पॅंग्स आहेत मला. हम्म. आणि मी घाबरलो पण आहे आणि एक्साइटेड पण आहे आणि भारी पण वाटतंय. नक्की. सगळं एकत्रित असा सगळा मिश्र अनुभव आहे. नक्कीच. मला जो शेखर सरांना प्रश्न विचारायला, मला तो तुला विचारायला आवडेल की सिनेमाची स्क्रिप्ट, सिनेमाची संहिता, या सगळ्या गोष्टी असं असं, पण तिकडे ना म्युझिकला सुद्धा तेवढंच महत्व असतं. कारण का मला असं वाटतं की ज्या सिनेमाचं संगीत प्रेक्षकाच्या मनात राहताना तो सिनेमा सुद्धा प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करून राहतो. रुबाब तुमचा भेटीला येतोय. बॅकग्राऊंड स्कोर बद्दल मला विचारायला आवडेल. किती भारी वाटते की माझा पहिला सिनेमा येतोय, फुल फ्लेज सिनेमा माझा 6 तारखेला आता भेटीला येणार आहे. 2026 मधला माझा सिनेमा. त्याला संगीताची ओढ सुद्धा, संगीताची सांगड सुद्धा तेवढीच चांगली आहे. जसं रॉक म्युझिकचं मी बॅकग्राऊंड स्कोर बोलला. काय सांगशील एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे संभाजी एक कलाकार म्हणून कशा पद्धतीने बघतो? ते मला मी खूप आश्चर्यचकित आहे ऑनेस्टली, ज्या पद्धतीचं म्युझिक घडून आलंय. म्हणजे शेखर या प्रोसेसमध्ये होते, चिनार महेश हे होते, त्यांनी स्क्रिप्ट लिहिलेली, संजय सर होते, आमचे जे प्रोड्युसर आहेत. या सगळ्यांनी मिळून हे जे तयार केलेलं आहे हे खूप सरप्राइझिंग आहे. आणि शेखरचा जो सिनेमा तयार झालाय तो अजिबात गावापुरता सीमित नाही.
नक्कीच नक्कीच तो निम शहराचा आहे, तो शहराचा आहे. बरोबर तो गावातला मुलगा जसा रिलेट करेल तसा शहरातला मुलगी हिच्या पात्राला रिलेट करेल. आणि मला असं वाटतं की तो तो डायनामिक शेखरच्या स्क्रिप्टचा इतका भारी आहे की तो मेल फिमेल की हे पात्र सूरजचं मेल आहे किंवा वैशालीचं फिमेल असं नाही आहे. त्यांच्यामधला स्वॅग असेल, त्यांच्यामधला खरेपणा असेल, बरोबर तो कुठल्याही जेंडरला भावेल, नक्कीच इररिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर. हम्म, म्हणजे ती जेंडर सेंट्रिक पण नाहीये बरोबर. कथा, आणि सिटी सेंट्रिक किंवा जॉग्राफी सेंट्रिक नाहीये. त्यामुळं हम्म. जे म्युझिक घडून आलंय ते हा. सुद्धा वैश्विक वाटतंय मला ऑनेस्टली. जसं तुम्ही म्हणालात की ते अरे ते विलेज सेटअप वाटतोय, मग रॉक कसं आलं, बरोबर होय गरज होय. आहे. हा आणि त्या पद्धतीचं मला असं वाटतं की हॅट्स ऑफ टू चिनार सर आणि महेश सर, कारण त्यांनी हा विचार केला की याला ते सुद्धा त्याची सुद्धा सांगड बसू शकते, नक्कीच कारण ते घडलंय तसं. नक्कीच तर यामध्ये माझ्या मते सर्वात जास्त पार्ट अर्थात चिनार सर आणि महेश सरांचा आहे, त्याबरोबर शेखरजींचा आहे, आणि अर्थात आमचे जे प्रोड्युसर आहे ज्यांनी हे उभा करण्यात मदत केली. हम्म. कारण तुम्ही बघाल तर सगळ्यांचं खूप सुंदर काम झालंय. नक्कीच म्हणजे नक्कीच. वैशालीचं पात्र ज्या पद्धतीनं शीतलनं केलंय, सिमरनचं पात्र आहे, माझे 2 सहकलाकार आहेत विशाल शिरतोडे आणि अभिजित सकटे, आणि अख्खी जी टीम होती शेखरजींची, त्यामुळे हे सगळं तयार झाल्यावर मग आपण अजून काय फोडणी देऊ शकतो. बरोबर बरोबर तर बरोबर. ती जी फोडणी दिली हा चिनार सरांनी आणि महेश सरांनी, हा. ती सुद्धा मजेदार आहे. आणि ती लोकांना कारण खूप लोकांचे फोन सुद्धा येतात की आमचं एक गाणं आहे, एक पॉम म्हणून डान्स होय होय नंबर होय आहे, होय तो भयानक आवडतो. आम्ही जातो, मी ही जातो, आणि आम्हाला कॉलेज व्हिजिट्सला नेहमी सांगतात हम्म, हम्म. की ते लावा प्लीज डान्स. हा 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 अजून हळूवार सांग तुझ्या मन जुळे, हम्म. ते गाणं कसं तरी होतं यार. हम्म, हम्म. पण ते ऐकल्यावर कसं तरीच होतं ऍक्च्युली, असं गाणं आहे ते. नक्कीच तर आहे, नक्कीच खूप मजेदार आहे सगळा प्रवास. नक्की. अँड थँक्स टू हिम. नक्कीच 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 येस त्याच्यात ते जे म्युझिक जे आहे ना, हा, म्हणजे हा. जसं प्रेम ही भावना जसं कोणाची सारखीच असते, मग ते शहरातली गावातली जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तर प्रेम ही भावना जशी सारखीच आहे. बरोबर बरोबर. तसं ही बोलीभाषा जरी ग्रामीण असली त्याची, तरी प्रेम सगळीकडे आहे, आणि मग ते सगळ्यांनाच कनेक्ट व्हावं, ते युनिव्हर्सल आहे, आणि ते सगळ्यांपर्यंत जावं हम्म, हम्म. असा विचार करून त्याची ती पेरणी केलेली आहे खरं तर म्युझिकची, नक्कीच किंवा ते जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापरलेले आहेत. अप्रतिम, अमेझिंग. नक्कीच. आता संभाजीने त्याच्या 2 सहकलाकारांचा विषय काढला, मला त्याबद्दल तुम्हाला विचार आवडेल. तुमच्या आयुष्यामध्ये आहेत का असे खरे मित्र? कारण का ना, असे कोण ना कोणतरी आपल्या आयुष्यामध्ये मित्र असतात ते उगाच झाडावर चढवायला बघत असावं, अरे तू कर रे, तू कर, काय होत नाही गड्या, तू कर, काय होत नाही वगैरे. असं आहेत खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा? कारण का असे मित्र सुद्धा असलेले चांगले असतात हा, काय नाही, अशा मित्रांमुळेच खरं तर जगण्याची मजा आहे. वा आणि जर तसे मित्र नसतील, म्हणजे अडचणीत आणणारे मित्र नसतील, तर मग काय आयुष्य आहे माणसाचं. हा. तर अडचणीत आणणारे मित्र असले पाहिजेत, आणि काही घडलेलं असेल हम्म. तर तू म्हणल्यावर करायचंच आहे. तू बरोबर आहे आणि करायचंच आहे असे म्हणणारे मित्र पाहिजेत. आणि ते म्हणजे याच्यातनं तेच म्हणतो की संकटात टाकणारे पण असले पाहिजेत आणि बाहेर काढणारे पण असले हा, पाहिजेत. तेच असले पाहिजे ना, ते महत्त्वाचं. हा. आणि ती खरं तर गंमत आहे. तेच तर मैत्री, त्याच्यापेक्षा मग दुसरं काय आहे. नक्कीच मित्र म्हणल्यावर त्या सगळ्या गोष्टी आल्यास. नक्कीच, नक्कीच. आणि माझे आहेत खूप मित्र असे, क्या बात आहे. आणि ते आहेत म्हणून आयुष्य सुंदर आहे असं म्हणता येईल. नक्कीच. शीतल, तुझ्या आयुष्यामध्ये आहेत का असे कोणी मित्र मैत्रिणी वगैरे, की अगं तू कर ग, काय होत नाही, आपण करू काहीतरी, असं कोण आहे का? हो. आहेत ती स्वतः नाही, असेल सुद्धा थोडीफार प्रमाणामध्ये संभाजीला सुद्धा अनुभूती आली असेल, ते मी विचारीनच तुला. काय सांगशील त्याबद्दल? आहेत का असे? नाही. मित्र मैत्रिणी भरपूर आहेत, हा पण खास मित्र मैत्रिणी हे बोटावर मोजण्या इतकेच आहेत बरोबर. माझे. जे माझ्या कॉलेज मध्ये आमचा जो प्रवास जो तेव्हा जुळलाय, हम्म. ते आता मी भलेही जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये असलो तरीही आम्ही सतत संपर्कात आहोत, सतत एकमेकांच्या पाठीशी आहोत, आणि आय एम ग्रेटफुल. आय लव्ह यू. क्या बात आहे. संभाजी, तू काय सांगशील? आहेत असे मित्र आहेत. जे आम्हाला सिनेमामध्ये, आणि ना मला खरंच कौतुक आहे त्या त्यांनाच दोघांचं. संबोधायचं. येस, मला त्या दोघांचं खरंच कौतुक, कारण का ना खूप वेळा असं होतं की सिनेमाचे सहकलाकार थोडेफार प्रमाणे ओव्हरशॅडो होतात किंवा थोडेफार प्रमाणे लपले जातात, पण या आपल्या सिनेमामध्ये तसं नाहीये. जसं मी सुरुवात की काही ग्लिम्स होईल त्याच्यामध्ये दोघांनी पण ठासून मजा केली आहे, मला असं मनापासून वाटतंय. संभाजी, काय सांगशील? तर मी त्यांना आज सांगेन इथे हा. या माध्यमातून की मला जेव्हा राहायला जागा नव्हती तेव्हा तुम्ही दिलीत. हम्म. बऱ्याच वेळेला पैसे नव्हते तेव्हा तुम्ही पुरवलेत. वा. खायला
अन्न नव्हतं तेव्हा तुम्ही म्हणालात की ये माझ्या घरी आणि गपचूप काहीतरी बनवून ठेवायचं आणि म्हणायचं की खा, आहे किचन मध्ये काहीतरी आहे. तर आणि आज माझा सिनेमा येतोय तर हा रुबाब तुमचा झाला. वा. आणि तुम्ही जे काही कष्ट घेताय माझ्यासाठी, मग ग्रुप बुकिंग कशी करू आम्ही, मित्रांना सगळ्यांना घेऊन जाणं, किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, इव्हेंट उभा करणं, तर हा रुबाब तुमचा आहे. मी आयुष्यात जर आज रुबाबदार असेन तर हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. आणि थँक्स अ लॉट सगळ्यासाठी. मी आज मनापासून तुम्हाला सगळ्यांना क्या थँक्स बात आहे. वा वा. तर आहेत, आयुष्यात आहेत. आणि असलेच पाहिजे, जसं शेखर सर बोलले की तसे माणसं हो. तसे मित्र असले ना तरच मजा आहे असं बोलायला काय हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आणि त्याची सांगड हा. आमच्या स्क्रिप्ट मध्ये सुद्धा शेखरनी खूप छान रीतीने व्ह्यू केलेली आहे. नक्कीच. माझे जे 2 मित्र आहेत हम्म. ते इतके छान आहेत, हा. भन्नाट आहेत, तुम्ही बघाल तर मजाच येईल नक्कीच. की ते हवेशी पण वाटतात आणि नको नकोशे पण नकोशे पण वाटतात. वाटत. हो हो, हो. अगदी तुमचा मित्र कसा आहे ना, जर हा. पाहायचा असेल ना आयुष्यातला, तर माझे 2 मित्र जे आहेत ना, हा. जे विशाल चिरतोडे आणि अभिजित चट्टे त्यांनी ती भूमिका केली आहे, मजा येईल तुम्हाला पाहायला. नक्कीच नक्कीच. मित्रांनो की रुबाब ना मला असं वाटतंय आता जेवढं मी तुमच्यासोबत बोललो किंवा ह्याच्या आधी जेवढं आमच्याकडे प्रेस रिलीज वगैरे पण ना सिनेमा असेल प्रमोशन वगैरे सुरू होते, मला असं वाटतं की रुबाब फक्त प्रेमावरचं नाहीये, तर रुबाबमध्ये होलसम सगळं पॅकेज आहे. तिकडे तुम्हाला मैत्री पण आहे, मुलगा आणि बाप या दोघांचं कनेक्शन सुद्धा आम्हाला काही प्रमाणामध्ये तिकडे बघायला मिळालं. प्रत्येक नातेवाईक असतील, मित्रमंडळ असतील, त्या सगळ्या गोष्टी मला बघायला मिळाल्या. मला शेखर सर पासून तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल की रुबाब हा सिनेमाचा पॉईंट ऑफ व्ह्यू दिग्दर्शक म्हणून काहीतरी वेगळा असेल, कलाकार म्हणून तुमच्या डोक्यातला काहीतरी वेगळा पॉईंट ऑफ असेल, पण प्रेक्षक म्हणून रुबाबकडे तुम्ही कशापर्यंत बघता? शेखर सर काय सांगाल तुम्ही? रुबाब ही खरं तर संपूर्ण परिवाराने बघायची फिल्म आहे. ही तुम्हाला हसवणार आहे, ही तुम्हाला रडवणार आहे, बरोबर. ही तेवढाच आनंद देणार आहे. आणि काहीतरी आपल्यातलं जे आपल्याला आपण रजिस्टर केलेलं नसतं, बऱ्याचदा आपण आपलं आयुष्य जगत असतो आणि आपण रजिस्टर करत नाही. म्हणजे मागं मी आणि आमचं बोलणं चाललं होतं, शीतलचं आणि माझं. तर आपलं जे आयुष्य ना, माणूस एक 30-35-40ला आला की त्याला जर मागचं काय आठवं म्हटलं तर त्याला 20 वर्षाच्या अगोदरचं आठवतं. हम्म. 20 ते 35-40 मधलं स्किपच होऊन जाते त्याचं अच्छा. आयुष्य. हा तुम्ही पण आठवून बघा. हा. तुम्ही जर आता पटकन तर तुम्हाला तेच आठवतं आणि तुम्ही ज्या वयात असता त्यावेळेला तुम्हाला तुम्ही 20 किंवा 21 मध्येच आहात असंच तुम्हाला वाटत असतं. तुम्हाला तुमचं वय जाणवतच नसतं. नक्कीच. तर तशी ही खरं तर गोष्ट आहे की ही प्रत्येकाची गोष्ट आहे. ह्याच्यात खूप चांगला ह्युमर आहे, मगाशी म्हणाल तसं ड्रामा आहे, फॅमिली आहे बरोबर बरोबर. आणि मुलगा वडील, आई वडील, मुलगी वडील आई, ह्या सगळ्यांचं खूप चांगलं एक सगळ्यांना कनेक्ट होणारं, स्वतःच्या म्हणजे कोणाच्याही घरात गोष्ट घडावी, कोणाच्याही घरात तसे प्रसंग घडावेत, असे सगळे प्रसंग त्याच्यात आहेत फिल्ममध्ये. आणि ते खूप कनेक्ट होतील. म्हणजे फिल्म हळूहळू हळूहळू हळू आहे ना, ती चढायला लागते फिल्म. हम्म, हम्म, हम्म. हळूहळू हळू ती बसते, मग हळूहळू ते चढायला लागते आणि ती शेवटी तुम्हाला असं काहीतरी देऊन जाते जे तुम्ही लक्षात तुमच्या नसतं नक्कीच. की हा जो रुबाब आहे हा माझा रुबाब आहे हो. आणि तो माझ्या एवढ्या वर्ष लक्षात कसा नाहीये. वा. त्यामुळं याच्यातनं नातेसंबंध खूप छान, प्रेमकथा, ह्युमर, तुम्हाला रडवणार पण आहे आणि काहीतरी चांगलं तुम्ही शेवटी घेऊन जाणार आहात या सिनेमातनं. क्या बात आहे. त्यामुळं 6 फेब्रुवारीला मी तुमच्या माध्यमातनं सांगेन की 6 फेब्रुवारीला फिल्म बघाच. नक्कीच 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 नक्कीच. शीतल काय सांगशील, प्रेक्षक म्हणून रुबाब काय आहे तुझ्यासाठी? प्रेक्षक म्हणून तुम्ही जेव्हा रुबाब बघाल, तुम्हाला नक्कीच तुम्ही मागे जाल कुठेतरी. तुम्हाला तुमच्या आठवणी आठवतील, तुमचं प्रेम आठवेल, तुमची मैत्री आठवेल. एक स्त्रीच्या किंवा एका फिमेल पॉइंट ऑफ व्ह्यूने पण बऱ्याच गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत बरोबर बरोबर चित्रपटात. बरोबर. तर त्या पण खूप काही शिकून देणाऱ्या आहेत. तर त्यासाठीही रुबाब बघावा नक्कीच. अशी मी सर्वांना विनंती करते. So, म्हणजे तू काय सांगशील प्रेक्षक म्हणून कसा आहे रुबाब आणि तू रुबाबकडे कशा पद्धतीने बघतोस? मी रुबाबकडे माझा स्वाभिमान, माझं अस्तित्व, वा. माझ्यात आहे तो खरेपणा असेल कामाचा, माझे आई वडील, माझी फॅमिली, माझे मित्र, हा माझा रुबाब आहे.
क्या बात आहे. वा. आणि तेच मला रोज जगण्यासाठी एक प्रोत्साहन देतं, एक उमेद देतं. मी रोज उठू शकतो, हम्म, की ही लोकं आहेत. कधी-कधी आपण स्वतःला हरवतो ना, हम्म, हम्म, हम्म. तेव्हा आपली फॅमिली असेल, आपले मित्र असतील, आपल्याला परत उभा करतात. बरोबर बरोबर. तर मला वाटतं, की ते माझा रुबाब आहेत. हा. आणि जेव्हा प्रेक्षक पाहतील, मला असं मनापासून वाटतं, की त्यांना वाटेल, की म्हणजे एक वाक्य आहे ट्रेलरमध्ये, "तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे." तूच पाहिजेस. Yes, अ, होय. प्रत्येकाने कधी ना कधीतरी प्रेम केलेलं आहे. आणि हे वाक्य कुठल्यातरी प्रमाणात आपण कोणाला तरी बोललोय. बोललो होतो. हो. येस. आणि हे इतकं युनिव्हर्सल आहे, की ते इर्रिस्पेक्टिव्ह की निम शहर आहे किंवा गाव आहे, हे प्रत्येकाला रिलेट होण्यासारखं आहे. त्यामुळे मला असं वाटेल, की जेव्हा जातील लोकं, हा, तेव्हा हा. बाहेर पडतील, तेव्हा रुबाबात पडतील. नक्कीच आवडेल त्यांना. नक्कीच नक्कीच नक्कीच. प्रेम कसं नक्कीच. केलं पाहिजे हे हा. तर कळेल असं. हां, क्या बात आहे. हा. नक्कीच. प्रेम कसं करावं हा. हे आमच्याकडनं शिकावं. सूरज आणि वैशालीकडनं अंडरलाईन हा. हे शिकते. येस. मला शेखर सर तुम्हाला विचारायला आवडेल. शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल, कारण का ना सिनेमा बघितल्यानंतर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला अजून मजा येईल. कारण का सिनेमाच्या काही ग्लिम्स मधून काही फार प्रमाणामध्ये कळायला, पण जसंच तुम्ही बोलत की काहीतरी वेगळ्याच दिशेला सिनेमा घेऊन जाईल. सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला आवर्जून भेटेल, तेव्हा तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप मजा येईल, तेव्हा खूप सारे प्रश्न येतील. पण असं ना की जेव्हा असे सिनेमा येतात ना, कारण का ना याच्या आधी खरंच खूप सुंदरसा गाजलेला सिनेमा आपल्या भेटीला आला, सैराट नावाचा. त्याच्यानंतर त्या विषयाशी निगडीत किंवा त्या कथेला हात घालणारे किंवा त्या कथेशी सांगड असणारे काही सिनेमे आले. खूप वेळा असं होतं की जेव्हा कोणताही गावातला सिनेमा असेल किंवा दोन कपल्स आहेत किंवा त्यांचे मित्रमंडळ आहेत वगैरे, अशा सिनेमा आहेत, तेव्हा त्या सिनेमाकडे सुद्धा त्याच पत्रीचा सिनेमा आहे का, सैराट सारखा सिनेमा आहे का, या गोष्टींनी सुद्धा बघतात. याच्यामध्ये ऑडियन्सला जो संभ्रम आहे, तो संभ्रम तोडण्यासाठी दिग्दर्शक म्हणून शेखर रणखांबेंनी या सिनेमासाठी काय काय केलं? बघा, मी एकतर शॉर्ट फिल्म्स वगैरे करत आलोय आणि मी 16-17 वर्ष झालं एकांकिका, नाटक आणि शॉर्ट फिल्म्स किंवा असिस्ट करत आतापर्यंत ही मला पहिली फिल्म करण्याची संधी मिळाली. बरोबर. मला जर पहिली फिल्म करायची संधी मिळाली असेल तर मग मी परत कुठल्या तर फिल्मसारखी मी का करेन, म्हणजे सैराट सारखी परत मी का करेन, नक्कीच. म्हणजे तेवढं तरी मला किंवा बरं मी जरी केली तर परत झी स्टुडिओ परत कशाला येतील ना, की जर बरोबर. तसंच काय आहे तर. बरोबर. आणि मी सगळ्यांना सांगेन की झी स्टुडिओ आहे म्हणजे तो विश्वास आहे, आणि त्या विश्वासासाठी तुम्ही बाकी काही जर तुमच्या डोक्यातनं येत असेल तर तो तोडून त्या विश्वासासाठी तुम्ही थिएटरमध्ये यायला पाहिजे. नक्कीच. आणि नुसतंच कंपॅरिझन जरी करायचं म्हटलं त्या ह्याच्यात तर फिल्मचं नाव सैराट 2 पण नाहीये बरोबर. किंवा दुसरं नाहीये, हो. फिल्मचं नाव वेगळं आहे. हो. त्या फिल्ममधले हिरो आणि हिरोईन असे दिसत नव्हते. त्या फिल्ममध्ये हिरोईन अशी कधीच म्हणाली नाही की मला कसं तरी होतंय, किंवा त्याच्यातला हिरो असा कधीच म्हणला नाही की तुझ्यासारखे नको तूच पाहिजे. पाहिजेस. हो. मग हे कंपॅरिझन का होतंय, तर फक्त एक गावाकडची गोष्ट आहे बरोबर. आणि ती लव्ह स्टोरी आहे. अच्छा. आता कुठली लव्ह स्टोरी घेतली तर ती लव्ह स्टोरीच असणार आहे, त्याच्यात हिरो आणि हिरोईनच असणार आहेत. नक्कीच. बरोबर. तर हे कुठली लव्ह स्टोरी करायचं म्हटलं तर ह्या दोन गोष्टी तर येणारच आहेत. म्हणजे जेवण करायचं म्हटलं तर भाकरी करायचं म्हटलं पीठ पाहिजेच की. स्पीड पाहिजेच आहे. हो. मग ते तसं आहे ते. बाकी ही खूप वेगळी फिल्म आहे. फिल्म बघायला आलात की तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला कळेल की ही ती फिल्म नाहीये, बरोबर. ही वेगळी फिल्म आहे. आणि जसं जसं तुम्ही ती फिल्म बघाल, जसं जसं पुढे जाईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे हा काहीतरी वेगळा अनुभव आहे, ही वेगळी फिल्म आहे. नक्कीच. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून परत रिक्वेस्ट करेन की तसा भ्रम असेल तर तो डोक्यातनं काढून टाकावा आणि फ्रेश माइंडनी या, कसलंही बॅगेज न घेता, डोळ्यासमोर कसलंही काहीच. नाही तर काय होतं, बऱ्याचदा ते पिवळ्या कलरचा चष्मा घातला की सगळं कावेळीसारखं दिसतं, पिवळच. तर मग ते चष्मा तसा घातला तर मग अवघड होईल. तर मला वाटतं की चष्मा तसा न घालता तुम्ही काढूनच या आणि तुम्ही बघा. पहिला सीन, पहिला शॉट याच्यामध्येच दिग्दर्शकाने सांगितलेलं असतं की ही फिल्म कशी बघा, त्यानं पॉइंट ऑफ व्ह्यू दिलेला असतो. बरोबर. मला वाटतं की तसं या आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही फिल्म बघा आणि तुम्हाला तिसऱ्या मिनिटानंतर मग कंपॅरिझन तुमच्या डोक्यातनं निघून जाईल. क्या बात. आणि त्यामुळे रिक्वेस्ट आहे की तसं काही न करता या. नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप बरं वाटतं. तुर्तास मध्ये थांबतो. जसं मी आता ह्याच्या आधी बोललो की सिनेमा झाल्यानंतर, सिनेमा बघितल्यानंतर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला मजा येईल. पण जाता एक अशी परंपरा आहे आपली
आपल्याला अपील करायचं असतं प्रेक्षकांसाठी, तर काय सांगाल, काय अपील करा प्रेक्षकांना, की कसा आहे रुबाब, किती दमदार आहे आणि काय नवीन बघायला मिळणार आहे? रुबाबदार आहे. हा प्रेमाचा रुबाब आहे. नक्कीच. हा तुम्हाला हसवणार आहे, तुम्हाला रडवणार आहे आणि तुम्हाला भरपूर मनोरंजन करणार आहे. आणि थिएटरमधनं बाहेर येताना तुम्ही तुमचीच पाठ थोपटाल हम्म. आणि तो रुबाब तुम्हाला प्रचंड आवडेल. क्या बात आहे. शीतल, काय सांगशील? काय सांगू मी? हा, कसं तरी होतंय. कसं कसं तरी तरी होतं. होतंय मला. रिलीज होतोय फिल्म, मला आनंद होतोय, मला भीती वाटतेय. हम्म. फार काही बोलणार नाही मी, पण ही तुमची कथा आहे. ही तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. ही मैत्रीवरती आहे, ही प्रेमावरती आहे आणि ही रुबाबावरती आहे. क्या बात आहे. त्यामुळे तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊनच तुम्हाला कळेल की कसं आहे रुबाब? कसं आहे ते. येस. त्यामुळे- समाजी? येऊ इथे. हा हा हा, चालेल की. हा कधीतरी आयुष्यात प्रेम केलं असेल, कधीतरी कोणाला तरी बोलला असेल की तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे, तर रुबाब तुमचा आहे. वा. तो बघायला नक्की या, कारण बघाल तेव्हा तुम्हाला शोधाल आणि बाहेर याल तेव्हा रुबाबात याल. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, धमाल. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि खरंच सिनेमा गाजणार तर आहेच आणि थिएटरमध्ये यायलाच मजा आहे आणि थिएटरमध्ये बघायलाच मजा आहे, कारण का OTT वगैरे सिनेमा हा थिएटरसाठी बनला आहे, तर सिनेमा थिएटरमध्येच येऊन बघितलं पाहिजे. आणि रुबाब आहे. तर पुन्हा एकदा धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.